हाय एव्हरीवन आणि हॅपी संडे सगळ्यांना. येस, आज पावसाची थोडीशी छान रिमझिम सुरू झालेली आहे आणि आय होप तुम्ही ते पावसाचे रेनड्रॉप्स असे छान एन्जॉय केलेले असतील. मी तर नाही केले बिकॉज मी तेव्हा झोपेमध्ये होती. सो आज माझ्यासाठी संडे हा खूप छान असा मॅजिकल झालेला आहे. खरं तर मी सतत ज्यांची गाणी ऐकत असते ते म्हणजे गोपी सुंदर. काल त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांनी मला Instagramवरती फॉलो केलं बिकॉज मला ह्या गोष्टीवर खरं तर विश्वासच नव्हता पटत. मी ऑलरेडी आज सकाळी माझ्या थिटा अवस्थेमध्ये होती आणि मला असं झालं की आय एम ड्रीमिंग, की मी खरंच स्वप्न बघतीये का? कारण एक असं असतं ना की मोबाईल असा कंटिन्यू असा वाजत होता आणि खरं तर माझा प्लॅनिंग सगळा वेगळा असतो संडेचा. पण आज असं झालं की काही कारणामुळे मला माझा मोबाईल फार लवकर ऑन करावा लागला होता आणि तेव्हा ते एक असं नोटिफिकेशन आलं की दिस इज फॉलोइंग यू आणि मी नंतर बघितलं की मला असं की नो, इट इज नॉट ट्रू. देन अगेन आय चेक्ड माय फोन अँड आय सी नेम प्रॉपरली अँड आय केम टू नो, नो इट्स ट्रू. दॅट वॉज नॉट ड्रीम, इट इज ट्रू. आणि म्हणजे मला असं झालेलं की मी सतत ज्यांची गाणी आतापर्यंत ऐकत होती माझ्या प्रत्येक स्टोरीवर मी ते ठेवायची. रसुल्लामध्ये एक माझा खूप फेवरेट पार्ट आहे तो म्हणजे नी स स रे रे नी स स ग ग नी स स रे रे नी स स ग ग ह. सो हा सरगम मला प्रचंड आवडणार आहे. त्याच्यानंतर आहे मुखत्ते पेने, हे देखील एक मल्याळम सॉन्ग आहे आणि येस, मी सतत ही तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नडा ही सॉन्ग जास्त प्रमाणात ऐकत असते. आणि रसूलुल्लाह सॉन्ग मी जेव्हा पण ठेवायची ना, तेव्हा माझ्या मनात असं काहीच इंटेन्शन वगैरे नव्हतं यार. फक्त एक असं माझ्या मनाला ती एक फीलिंग होते, की या वॉव! किती खूप सुंदर सॉन्ग आहे. आणि त्या गाण्याचे डिरेक्टर, म्युझिक डिरेक्टर त्यांनी मला स्वतःहून Instagramवरती मेसेज केला होता आणि मी ते शब्द ना असे मांडू नाही शकत की आज माझ्यासाठी तो फार एक वेगळा क्षण आहे खरं तर. सो म्हणजे माझ्या थॉट्स, माझ्या फीलिंग्स अशा खूप छान अलाइन झालेल्या आहेत. मी तर एवढंच म्हणेन. सो येस, दॅट्स इट.